म्हणजे इंद्रियांचा संग जेव्हा विषयांशी होतो, तेव्हा मनुष्याला सुख-दुःखाची जाणीव होते. आणि त्या सुख-दुःखाच्या जाणीवेमुळे जी टेम्पररी असते, म्हणजे एकाच गोष्टीनी सुख होतं आणि त्याच गोष्टींनी काही कारणांमुळे दुःख होतं. त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा आपण एक नवीन iPhone घेतला. iPhone घेतला म्हणजे तेव्हा खूप एकदम आनंद होतो. काही महिने अगदी आनंदात राहिलं. म्हणजे आपल्याला वाटतं की iPhoneमुळे आपल्याला ते सुख मिळालं. काही महिने आनंदात गेले, नंतर असं कळतं की अरे आपल्या मित्रांनी किंवा आपल्या आजूबाजूला जे लोकं आहेत, त्यांनी नवीन iPhone घेतला. लेटेस्ट जे मॉडेल आहे ते घेतलं. मग थोडं आपलं त्या आपल्या जवळ जो iPhone आहे, त्याचं नाविन्य जरा कमी होतं किंवा कुठलाही फोन असेल त्याचं नाविन्य कमी होतं. नंतर मग आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे अजूनही नवीन-नवीन फोन यायला लागले. तर तोच iPhone ज्याने आपल्याला इतका आनंद किंवा आनंदाचा भास झाला होता, तोच आनंद आपल्याला नाही होत. उलट मग कधी-कधी दुःख होतं, की अरे तो फोन जुना वाटायला लागतो, आपण आउटडेटेड वाटायला लागतो आणि तो लपवायला लागतो. तर मग आनंद त्या फोनमध्ये होता का? हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. तर त्याच्यात आनंद नव्हता. त्याच्यात काही तात्पुरतं सुख होतं आणि त्याचमुळे त्याच विषयामुळे आपल्याला आता दुःख होतंय. कारण बाकी सगळ्यांकडे आपल्यापेक्षाही नवीन ती वस्तू आहे आणि आपल्याकडे जुनी वस्तू आहे. म्हणजे आनंद त्या वस्तूमध्ये नाहीये. आनंद दुसरीकडे कुठेतरी आहे. तर तसंच आपलं होतं, की इंद्रियांचा जेव्हा संग विषयांशी होतो, तेव्हा सुख-दुःखाच्या आपण त्या प्रवाहामध्ये जातो आणि आपण अशीच सुख-दुःखामध्ये गटांगळ्या खात असतो. तर माऊली काय म्हणतात, की असा जो इंद्रियांचा विषयांशी जो संग होतो, त्याच्यामुळे मनुष्याची प्रवृत्ती बाह्य जगाकडे जाते, बाहेर जाते आणि मग मूळ स्वरूपापासून, आत्मस्वरूपापासून जे चैतन्य मनुष्याचा भाग आहे, त्याच्यापासून ती आपलं दुर्लक्ष होत जातं. तर हेच त्या ओवीमध्ये म्हटलं होतं गेल्या वेळेला, की "एथ नेणाव्या हेची कारणं, जे इंद्रिया अधीनपण." जीवन जगण्याला आपल्याला कर्मेंद्रियाची आवश्यकता आहे, ज्ञानेंद्रियांची आवश्यकता आहे आणि बाह्य जगाचं जे काही आपल्याला संसार प्रपंच करायचा आहे, त्याची नक्कीच आवश्यकता आहे. तर असं सगळं असताना आपली फक्त चूक कुठे होते, की अतिशयोक्ती जिकडे होते, तिथे चूक होते. आणि ही अतिशयोक्ती कशी असते, की ही जरा निसरडी वाट. आपल्याला असं वाटतं, की नाही आपल्याला कळेल नेहमी, की कधी थांबावं किंवा व्हेन इज इट टू मच म्हणजे कुठल्या गोष्टीची अतिशयोक्ती कधी होते ते आपल्याला कळत राहील. पण आपण स्वतःहून किंवा जगामध्ये इतकी उदाहरणं असतात. त्याच्यावर आपण बघतो, की हे बऱ्याच लोकांना ते जमत नाही. ही जी निसरडी वाट असते माणूस त्या वाटेवर असताना त्याची कल्पना येत नाही आणि कधी-कधी बऱ्याच वेळेला उशीर झालेला असतो. आणि आपल्या अध्यात्मांमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हटलंय, की काही गोष्टी नित्य आहेत आणि काही गोष्टी अनित्य आहेत. आपण गेल्या वेळेला बघितलं, की आत्मा नित्य आहे, अचल आहे, अढळ आहे आणि हे जे सुख-दुःख आपण जे म्हणतो, ते अनित्य आहे. बऱ्याच ठिकाणी त्याचं वर्णन असं असतं, की हा जो प्रपंच आहे तो खोटा आहे आणि परमार्थ हा खरा आहे. तर ते काही-काही लोकांना पटत नाही, की खोटा कसा? मी जे जगतोय, मी जे आयुष्यामध्ये जे अनुभव घेतोय ते खोटे कसे? तर मला असं वाटतं, की खरं आणि खोटं याच्यापेक्षा योग्य शब्द काय आहे, की टेम्पररी आणि परमनंट, की काही गोष्टी अनित्य आहेत, काही गोष्टी तात्पुरत्या आहेत. म्हणजे हे जे आपण जे सुख-दुःख म्हणतो, जे आपल्याला बाह्य जगापासून मिळतं, ते तात्पुरतं आहे आणि त्याच्यामुळे ते अनित्य आहे. आणि भगवंताचं जे सुख आहे, ते नित्य आहे, ते नेहमीच असणार आहे आणि ते आपल्याकडेच आहे. त्याच्यामुळे ते परमनंट आहे. तर आपण स्वतःहून आपला विचार करावा, की आपल्याला अनित्य जे असे सुख-दुःख यांचा जो प्रवाह आहे, त्याच्यामध्ये राहायचं आहे, की जो परमनंट आनंद आहे, जे चैतन्य आहे, जे आपल्यामध्येच आहे, पण ते काही कारणांमुळे आपल्याला कळत नाही. त्या आनंदामध्ये राहायचं आहे. हा निर्णय जो आहे, तो आपल्याला स्वतःहून घ्यायचा असतो. आणि त्याच्यामुळे ही अध्यात्माचं आणि रोजच्या डे टू डे लाईफचं आपण कशी सांगड घालावी, याचं अतिशय सुंदर उदाहरण. आता आपण बघितलं, की सायकॉलॉजिस्टकडे गेलो किंवा कुठेही अशी सेल्फ हेल्प बरीचशी पुस्तकं असतात. त्याच्यामध्ये हेच म्हणतात, की आपण शरीराची जशी काळजी घेतो, तशीच मनाची सुद्धा काळजी घ्यायला. आणि शरीराची काळजी किंवा निष्काळजी का होते? कारण आपण बऱ्याचशा गोष्टी अति करतो. त्याच्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष होतं. तसंच जे शरीराकडे आपण लक्ष देतो, तसंच लक्ष मनाकडे द्यावं. पुढे काय, की
आपण म्हणतो की ठीक आहे, इंद्रियांचा ओढा जो आहे तो आपण कंट्रोल करायला पाहिजे. तर ते कसं कंट्रोल करायला पाहिजे? की इंद्रिय आहेत, विषय आहेत, यांचा संग वाईट आहे, असं कुठे म्हटलं नाहीये. आपल्याला आयुष्य जगण्यासाठी हे इंद्रिय आहेत, विषय आहेत, यांच्या बरोबरच राहायचं. तर हा सगळा संग वाईट आहे असं कुठे म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं की जिकडे अतिशयोक्ती होते, ती वाईट आहे. आणि त्या अतिशयोक्तीमुळे आपलं जे आत्मस्वरूपापासून दुर्लक्ष होतं, ते वाईट आहे आणि ते कुठेतरी कंट्रोल करावं. इथे मला एक मंगेश पाडगावकरांची कविता आठवते. त्या कवितेचं नाव आहे यात काही पाप नाही. त्याच्यामध्ये अशा काही ओळी आहेत, की आनंदाने जगणं नाकारणं ह्याच्यासारखा शाप नाही. आपलं स्वरूप आनंद स्वरूप आहे. आपलं जे आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते आनंद स्वरूप आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आनंद आपल्याला बघता यायला पाहिजे. नंतर आपली जी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्यांच्यावर थोडंसं नियंत्रण यायला पाहिजे. यांचं नियंत्रण ठेवण्यासाठी मन हे सर्वात महत्वाचं इंद्रिय. त्याच्यामुळे मनावरचा जो आपला ताबा आहे, तो यायला पाहिजे. तर मग हळू आपलं मन जे आहे ते आपल्या आत्मस्वरूपाकडे, चैतन्याकडे जे आपलं लक्ष जातं आणि त्या चैतन्याकडे लक्ष जाऊन मग शेवटी आपल्याला अढळ जो आनंद आहे, तो आनंद आपल्याला उपभोगता येईल. माऊली म्हणतात, "इंद्रियांच्या संगती, जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी." इथे मागुती हा एक शब्द खूप महत्वाचा आहे, की हे म्हणतात, की इंद्रियांच्या संघांनी म्हणजे विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने जी आपली बुद्धी बाहेर जाते, पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. ती जेव्हा माघारी वळते आणि आपल्या आत्मस्वरूपावरती स्थिर होते, तेव्हाच माणसाला जो खरा आनंद आहे, हे सुख-दुःख हे टेम्पररी आहेत, तात्पुरते आहेत. पण जो खरा आनंद आहे, जो नेहमीच राहणार आहे, तो खरा आनंद माणसाला हळू त्याचा आस्वाद घेता येतो. आणि उदाहरणं त्यांनी दिली आहे इथे की "देखे कुर्म जया परी, उवाईला अवयव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची." म्हणजे कासवाचं उदाहरण दिलंय, की कासव कसं आपले जे अवयव आहेत, की त्याची जेव्हा इच्छा होते, तेव्हा तो अवयव आतमध्ये घेतो आणि जेव्हा इच्छा असते तेव्हा बाहेर काढतो. म्हणजे अवयवांची, त्याच्या इंद्रियांची जी हालचाल आहे, ती कासवाच्या नियंत्रणामध्ये असते. "तैसी इंद्रिये अपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे." म्हणजे कासवांच्या इंद्रियांप्रमाणे ज्या माणसाची इंद्रिये त्याच्या कंट्रोलमध्ये असतात, त्याच्या नियंत्रणामध्ये असतात, ते सांगतील तसे करतात. तयाची प्रज्ञा जाणस्थिती पावली असे. म्हणजे त्याची बुद्धी आत्मस्वरूपावरती निश्चळ होते. तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या मला वाटतं आपण रोजच्या जीवनामध्ये अप्लाय करू शकतो. तर हा जो आनंद आहे, तेच माऊली म्हणतात, की जर बाहेरच्या जगाकडे जी आपली वृत्ती आहे, ती जरा थोडीशी आतमध्ये वळवली, आपल्या मनाकडे वळवली, तर जो कधीही न संपणारा आनंद आहे, तो आपल्याला नेहमीच अनुभवता येईल. आणि दुसऱ्या अध्यायातला हा खूप महत्त्वाचा विषय आहे, की शरीर आणि आत्म्याचा फरक काय आणि त्याचा आनंदाशी संबंध काय? त्याचं एक गोंदवलेकर महाराज चांगलं उदाहरण देतात, की आपण म्हणतो, की "अरे, आज माझं डोकं दुखतंय, आज माझा हात दुखतोय किंवा आज माझं शरीर दुखतंय." आपण जेव्हा असं म्हणतो, की इनडायरेक्टली आपण अॅक्नॉलेज करतो, की माझं डोकं दुखतंय. याचा अर्थ असा आहे, की हे जे डोकं आहे, त्याच्यापासून मी वेगळा आहे. माझं शरीर दुखतंय, याचा अर्थ असा आहे, की शरीरापासून कोणतरी वेगळा असा मी आहे. हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी म्हणत असतो, पण ते आपल्याला कळत नाही, की मी जो आहे, तो ह्या शरीरापासून थोडासा वेगळा आहे. ही जी संकल्पना आहे, की शरीर आणि आत्मा यातला जो फरक आहे, सुख, दुःख आणि अ, आनंद यातला जो फरक आहे, या गोष्टी कळण्यासाठी ह्या ओव्या भरपूर खूप महत्त्वाच्या होतात. आता आपण बघू, की आत्म्याचं स्वरूप कसं सांगितलं. त्यांनी म्हटलंय, की आत्मा हा चैतन्य नाथ आहे. त्या जिवंत गोष्टींना चैतन्य देणारा जे आहे, तो चैतन्य नाथ म्हणजे हा आत्मा आहे. हा आत्मा कसा आहे? हा अविनाशी आहे. याचा विनाश कधीच होत नाही. आत्मा अनादी आहे, अनंत आहे. या विश्वाच्या उत्पत्तीच्याही आधी होता आणि अनंत आहे. हा नेहमीच राहणार आहे. हा निरुपाधी आहे. आता निरुपाधी हा अजून एक महत्त्वाचा शब्द आहे. निरुपाधी म्हणजे काय, की
याला कुठलीच उपाधी नाहीये. उपाधी आपण अजून एका वेगळ्या दृष्टीने आपण समजून घेऊ शकतो, की आपण स्वतःचं वर्णन करताना आपण म्हणतो, की मी वडील आहे, मी आई आहे किंवा मी या कंपनीमध्ये काम करतो किंवा माझी ही डिग्री आहे किंवा काय माझा हा व्यवसाय आहे. आपण जे डिस्क्राईब करतो आपल्याला वर्णन करतो, ह्या ज्या सगळ्या उपाधी आहेत किंवा मी श्रीमंत आहे किंवा मी असा अधिकारी आहे. या उपाध्या उपाध्या टाकल्यानंतरच त्या माणसाचं खरं स्वरूप कळतं. तर असं जे खरं शुद्ध स्वरूप जे आहे, त्याला आपण निरुपाधिक असं म्हणतो. आणि आत्म्याचं स्वरूप तसंच आहे. याला कुठलीच उपाधी नाहीये. आत्मा विशुद्ध आहे. आत्मा सहज आहे आणि सतत आहे. आत्मा आपण बघितलं की अचळू आहे. याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. शाश्वत आहे. नेहमीच असणार आहे. सदोदित आहे. परिपूर्ण आहे. याच्यामध्ये कुठलीच अशी कमतरता नाहीये. आत्मा अजीव आहे आणि अजरू आहे. आत्म्याला जन्म नाही, मरण नाही. आत्मा अपार आहे, सर्वातीत आहे. सगळीकडे भरून उरलेला हा आत्मा आहे. मध्ये कुठलाही द्वैत नाही, अद्वैत आहे. आत्मा नित्य सिद्ध आहे, आद्यू, अव्यक्तू आणि व्यक्तू आहे. म्हणजे आपण म्हणतो निर्गुण आणि निराकार. आत्मा सगळीकडे भरलेला आहे, पण असं दाखवता येत नाही. अव्यक्त आहे. आत्मा व्यक्तू आहे म्हणजे प्रत्येक जीव मात्रामध्ये त्याचा अंश आहे. त्याच्यामुळे हे व्यक्त आहे. आत्मा नवीन आहे आणि पुराणू आहे. अतिशय पुरातन काळापासून आत्मा आहे आणि सगळे जे जीव मात्र दिसतात त्यांच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे तो नवीन आहे. आत्मा शून्य आहे, संपूर्ण आहे. स्थूल आणि अणु म्हणजे या विश्वामध्ये भरलेला आत्मा आहे आणि अणुरेणूमध्ये सुद्धा भरलेला आत्मा आहे. आत्म्याचा शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. आत्म्याला अश्रोतृ आहे, ऐकून तो समजत नाही. आत्मा अरूप आहे, अगोचर आहे, आधारू आहे. तर असं जे आत्म्याचं खरोखर जे स्वरूप आहे आणि इतके सुंदर शब्द वापरले ज्ञानेश्वरीमध्ये, तर ह्या सगळ्यांचा अर्थ एकच आहे की ह्या सगळ्या चराचरामध्ये भरून राहिलेला जो आत्मा आहे तेच शेवटी ब्रह्म आहे. आणि हे जेव्हा आपण समजू, याचा खरोखर समजून आपण विचार करू आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा त्याचा जे अंमलात आणू, तेव्हाच माणसाची प्रगती आनंदाकडे होत जाईल. आणि त्याच्यामध्ये म्हणजे महत्वाच्या गोष्टी काय आहेत की हे स्वरूप समजणं महत्वाचं का आहे? कारण आपल्यापेक्षा, आपल्या शरीरापेक्षा या जगामध्ये मोठं व्यापक असं काहीतरी आहे, हे समजता यायला पाहिजे. आपण बघितलं की जे इंद्रियांचा विषयांची संघ होतो त्याचा एक डाऊन साइड काय की धोका काय त्याच्यामध्ये की जो मीपणा आहे माणसाचा तो सतत वाढत राहतो. तो मीपणा कंट्रोल करण्यासाठी ही जाणीव असायला पाहिजे की आपल्यापेक्षाही मोठं आणि व्यापक या जगामध्ये काहीतरी आहे. दुसरी गोष्ट आहे की अशी जी व्यापक गोष्ट आहे तीच गोष्ट प्रत्येक जीवमात्रामध्ये आहे. आपल्या शरीराला ज्यांनी चैतन्य दिलं आहे त्याच चैतन्याचा अंश इतर माणसांमध्ये आहे, निसर्गामध्ये आहे. तर हा जो विचार आहे तो पण खूप महत्वाचा आहे. आपण माऊलींचं जीवनचरित्राचा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा दोन महत्वाचे शब्द सांगितले की मनुष्य धर्म आणि भूतदया. हा जो मनुष्य धर्म आणि भूतदया आहे की सगळ्या मनुष्यांमध्ये माणुसकी आपण बघायला पाहिजे. एकच काहीतरी कॉमन आहे जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे. आणि भूतदया की सर्व मनुष्य मात्रांमध्ये आपण प्रेम करता यायला पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये जो अंश आहे तो बघता यायला पाहिजे. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या समजण्यासाठी हे आत्म्याचं स्वरूप खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये एवढं पण दिसतं की माऊलींचं शब्द सामर्थ्य आणि त्यांना जे दाखवायचं होतं की अध्यात्माचे जे असे किचकट विषय आहेत ते प्राकृत किंवा मराठी भाषेमध्ये कशी सांगता येतात, आणि त्यांनी या शब्द सामर्थ्यांवरून हे सगळं दाखवून दिलंय. आणि त्याच्यामध्ये सांगता सांगता आत्म्याचं स्वरूप हळूहळू उलगडत गेले. तर आधीच म्हणजे माऊलींनी सांगितलं होतं की एक पाण्याचं आणि लाटांचं उदाहरण दिलं होतं. पाण्यामध्ये ज्या लाटा येतात त्या लाटा आधीपासून पण हवेच्या संयोगाने त्या लाटा निर्माण होतात आणि हवा गेल्यावर त्या लाटा नाहीशा होतात. तर लाटा अशा आधी कधी नव्हत्याच, पण काही कारणांनी त्या अस्तित्वात आल्या आणि गेल्या. त्याचप्रमाणे ते अजून एक उदाहरण देतात की तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपट. की ते म्हणतात की आकाशामध्ये जसे ढग येतात आणि जातात, ते हे ढग आधी कुठे होते, तर हे अदृश्य स्वरूपात होते. ते आले आणि ते परत गेले. तर जे काही आधीपासून अदृश्य स्वरूपामध्ये होतं तेच काही काळासाठी दृश्य स्वरूपात आलं आणि परत त्याच्या मूळ स्वरूपावर गेलं. तर अशी जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल तू दुःख का करतोस?
म्हणतात की ऐसे आधीची जे नाही तया लागी तू हृदसी काय, तू अविटते पायी चैतन्य एक. म्हणजे अशी जी गोष्ट जी आधी नव्हती तिच्या जाण्याने तू का रडतोस? अनित्य गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा तू जी नित्य गोष्ट आहे, जे चैतन्य आहे त्याच्याकडे लक्ष दे. तरी स्वधर्मू एक आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे, मग तरी जेल काय आहे कृपाळूपणे. आता तू विचार कर की तू आता या युद्धासाठी उभा आहेस आणि तुझं इथे जे कर्तव्य आहे, आता इथे स्वधर्म हा एक महत्वाचा शब्द आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा जेव्हा स्वधर्म हा शब्द येतो त्याचा योग्य अर्थ असा आहे की कर्तव्य. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं त्यावेळेला कर्तव्य काय याचा अर्थ म्हणजे स्वधर्म असा होतो. तर कृष्ण अर्जुनाला सांगतो की तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे. तू तुझं जे कर्तव्य आहे त्याचा तू त्याग कधीच करू शकत नाही. मग तरी जे काय पाहे कृपाळूपणे. तर तुला जी आता जी करुणा उत्पन्न झाली आहे, तुला जी कौरवांबद्दल, तुझ्या गुरूंबद्दल, तुझ्या नातेवाईकांबद्दल जी करुणा उत्पन्न झाली आहे, जी दया वाटते, त्या दयेने तू तरला जाणार नाहीस. त्या दयेने तुला काहीच उपयोग होणार नाही. या ठिकाणी फक्त एकच गोष्ट महत्वाची अशी आहे की तुझं कर्तव्य काय आहे याचा विचार कर आणि त्या दृष्टीने तो विचार करून पुढली मार्गक्रमणा कर. मग ते म्हणतात, अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. आता आपण विचार केला की करुणा, दया बघितले तर चांगलेच गुण आहेत रे, त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही. पण प्रत्येक गुणाचा आणि परिस्थितीचा मेळ बसायला पाहिजे. ते म्हणतात, अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. म्हणजे ही जी करुणा आहे ती ह्या परिस्थितीला काही उचित नाही. उदाहरण ते देतात की अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे नेही विष होय सुधरे नवज्वरी देता. म्हणजे गाईचं दूध जरी अतिशय उत्तम असेल, अतिशय पौष्टिक असेल, पण ताप आलेला माणूस असतो त्याला पथ्य म्हणून ते दूध देता येत नाही. ते जर अशा माणसाला, ताप आलेल्या माणसाला दूध दिलं तर ते विषासारखंच होतं. त्याच्यामुळे कुठल्याही भावनेची, कुठल्याही गोष्टीची योग्य वेळ असते. आणि ह्याच मुळे तुझी जी हे करुणा आहे, दया आहे, ही युद्धाच्या प्रसंगी काही बरोबर नाही. हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गचू येणे रूपे, मूर्तका प्रतापे उदो केला. की तुला आता ठीक आहे करुणा आली आहे, हे झालं, तर दुसऱ्या दृष्टीने एक अजून विचार कर की हे युद्ध आहे असा तो विचार करू नकोस. या सृष्टीमध्ये जितके काही योद्धे आहेत त्यांना अतिशय त्यांचं पुण्य असतं. अशा योद्ध्यांना अशा संग्रामामध्ये त्यांची कला दाखवणं, युद्ध करणं त्यांच्या नशिबी येतं. त्याच्यामुळे ते म्हणतात की हा संग्राम काय म्हणिपे, याला तू युद्ध म्हणू नकोस. हा मूर्तिमंत स्वर्ग आहे तुझ्या समोर आलेला, की स्वर्गाची येणे रूपे मूर्त का प्रताप उदो केला. म्हणजे तुझी खरोखर पूर्वापार केलेली पुण्याई आता फळाला येते आणि त्याच्यामुळे तुझ्या समोर हे युद्धाचा प्रसंग आलाय. पुढे ते म्हणतात की क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐसे हे लाईजे, जैसे मार्ग जाता आढळीजे चिंतामणीसे. म्हणजे अतिशय पुण्य केलं असेल तरच योद्ध्यांना असा प्रसंग, अशा युद्धाला सामोरं जावं लागतं. त्याचं उदाहरण म्हणजे असं, एखादा चालणारा माणूस असेल, त्याला चालता चालता जर चिंतामणी मिळाला, म्हणजे ज्याच्यामुळे सगळ्या इच्छा पूर्ण होतात, असा इच्छापूर्ती करणारा चिंतामणी भेटला, तर हे जशी भाग्याची गोष्ट आहे, तशीच या युद्धामध्ये युद्ध करणं ही तुझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुझ्या युद्धाचं हेच एक कर्तव्य. ते म्हणतात की समज तू इतकी जी भाग्याची गोष्ट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलंस आणि तू म्हणालास की नाही बाबा मला युद्ध करायचंच नाहीये, तर तू जी आतापर्यंत जी पुण्याई तू कमवली आहेस ती सगळी जाईल. ते म्हणतात असं ती कीर्ती जाईल जग अभिशापू देईल आणि गिवसित पावतीला महादोष. हे तू स्वतःच कर्तव्य जर आता टाकलंस तर जितके काही महादोष आहेत ते तुला शोधत शोधत येतील आणि तुझी आत्तापर्यंत जी कीर्ती आहे, पुण्य आहे, ती सगळी नष्ट होईल. फक्त एकाच मुळे की तुला नको त्यावेळी करुणा उत्पन्न झाली त्याच्यामुळे. आणि हे महादोष कसे कसे आहेत की ज्याच्यामुळे तुझी तर सगळीकडे निंदा होईलच, तुझ्या कुळाची निंदा होईल, तुझ्या आजूबाजूला जितके लोक आहेत त्यांची निंदा होईल. आणि आतापर्यंत आयुष्यामध्ये तू जितक्या काही गोष्टींसाठी अगदी झटला आहेस
त्या सगळ्या नष्ट होतील. ते पुढे म्हणतात की तू असा विचार करून की मी युद्ध करणार नाही असं म्हणून तू समज शस्त्र टाकून दिलीस, हे जेव्हा कौरवांना कळेल तर ते तुला दया दाखवतील का याचा पण विचार कर. ते म्हणतात, हे चहूकडून वेडतील बाणवरी घेतील ते तर पार्था न सुटीजेल कृपाळूपणे. म्हणजे तू नुसती दया दाखवलीस याचा अर्थ असा नाहीये की ते पण तुझ्यावर दया दाखवतील. हे कौरव त्यांचं सैन्य अतिशय द्वेषाने येतील, तुझ्यावर बाणांचे वार करतील. तिथे तुझ्या ह्या दयेने करुणेने तुझ्या कृपाळूपणाने तुझी काय सुटका होणार नाही. तुझा अतिशय वाईट मृत्यू इथे होईल. आणि तो सुद्धा न लढता, म्हणजे तू स्वतःचं कर्तव्य न करता तुझा तर मृत्यू होईलच, पण पांडवांचं जितकं काही सैन्य आहे, इतर जे काही लोक आहेत त्यांची सुद्धा हानी होईल, इतका नरसंहार होईल. हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हाला बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. ते म्हणतील की अरे याला काय दया वगैरे काही आली नाही, याला काय बाकी काही झालं नाही, हा घाबरून पळाला. वीर पराक्रमी अर्जुन कौरवांना बघून घाबरून पळाला, अशी तुझी आयुष्यभर निंदा करते. म्हणजे तू जिवंत जरी राहिलास तरी अशी निंदा ऐकून तुला असं वाटेल की याच्यापेक्षा मरण मर. ही जी निंदा होईल त्याचा तरी विचार कर. म्हणजे तू युद्ध न करता कौरवांनी तुला समज सोडलं, एक तर सोडणारच नाही तुला, म्हणजे युद्धामध्येच तुझा वध करतील, आणि जरी सोडलं तरी जे तुला जीवन मिळेल मरणावरून अतिशय त्रासदायक असेल. त्याच्यामुळे ते म्हणतात की म्हणून स्वधर्म हा सांडसेल तरी पापा वरपडा होसील आणि अपेक्षा ते न वचेल कल्पांतावरी. या सगळ्या गोष्टींमुळे, फक्त तुझ्या ह्या अविचारामुळे आणि तू कर्तव्य न करण्यामुळे तू नुसतं पापाचं माहेरघर होशील. आणि हे जे तुझं अपयश होईल, तू जिवंत असो किंवा तुझा मृत्यू हो, तुझ्या चारित्र्यावरती तुझ्या कीर्तीवर जो डाग लागेल तो कल्पांतातही कधी तो जाणार नाही. म्हणून या पार्था हेतू सांडूनी सर्वथा शास्त्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून तू काय करायला पाहिजे अर्जुना, हेतू सांडूनी सर्वथा. आता इथे हेतू सुद्धा एक महत्वाचा शब्द आहे. हेतू म्हणजे तू याचा परिणाम काय होईल या दृष्टीने तो हेतू एक शब्द आहे की या आपण जे काम करतोय त्याचा एंड रिझल्ट काय होईल, की कर्माचं फळ काय होईल. कर्मफळ सांडून तू थोडासा विचार कर. म्हणून या पार्था हेतू सांडूनी सर्वथा क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. हेतू किंवा कर्मफळाचा विचार सोडून दिला असं तुला हे लक्षात येईल की इथे तुझं कर्तव्य करणं हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि तू जर कर्तव्य करत असताना जर काही बरं वाईट झालं, म्हणजे पांडव जिंकले, तू विजयी झालास, भीष्म द्रोण यांच्यासारखी आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्यांचा वध झाला, त्यांची हार झाली, तुझे गोत्रच सगळे या युद्धामध्ये मारले गेले, या सगळ्याचा चांगल्या वाईटाचा काही विचार करू नकोस. आता इथे फक्त महत्वाची सर्वात गोष्ट आहे की कर्तव्य कर. आता ह्या पुढे ज्या ओव्या आहेत त्या सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या आपण रोजच्या आयुष्यामध्ये वापरू शकतो. की कर्म फळाची आसक्ती, म्हणजे आपण एकदा कर्तव्य काय आहे याचा जेव्हा आपण सारासार विचार केला अर्जुनाने किंवा आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात एकदा तो विचार केला आणि कर्माच्या फळावरचं जे लक्ष आहे ते जर आपण लक्ष काढलं तर जे काही होईल त्याचा, ते सुख होईल दुःख होईल त्याच्यामध्ये तू मन ढवळू देऊ नकोस. सुखी संतोषानं यावे दुःखी विषादा न बजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. की जर तुझ्या इच्छेप्रमाणे गोष्ट झाली, सुखी संतोषानं यावे, तर अशा वेळा तू आनंदाने हुरळून जाऊ नकोस. की ठीक आहे, म्हणजे तू काही कर्म केलास आणि तुला वाटलं तसा त्याचा रिझल्ट आला तर तू अतिशय हुरळून जाऊ नकोस. दुःखी विषादा न बजावे, तुला जसं अपेक्षित होतं तसं तुला रिझल्ट मिळाला नाही तर त्यांनी दुःखाने खचून जाऊ नकोस. का? कारण तुझं लक्ष फक्त तुझ्या कर्तव्याकडे राहिलं पाहिजे. आणि लाभालाभ न धरावे मना माझी, ह्याचा सगळ्याचा परिणाम लाभ अलाभ सुख दुःख याचा तू तुझ्या मनावर परिणाम होऊ देऊ नकोस. ही संपूर्ण ओवीस अतिशय अर्थपूर्ण आहे. त्याच्यामध्ये जो मना माझी शब्द आहे हा खूपच महत्वाचा आहे. की आपण असं बघतो की अरे असं म्हणजे सामान्य माणसाला असं राहणं म्हणजे कठीणच वाटतं की आपण कुठली गोष्ट करतो त्याच्यामध्ये आपला हेतूच असतो नाही का, की याचा रिझल्ट असा यावा अशी आपली अपेक्षा असते, काहीतरी अपेक्षा असते, त्याच्यामुळे आपण कर्म करतो.
तर ही कशी शक्य कसं आहे की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं मजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. तर ते म्हणतात की आनंद तुला जर काही अपेक्षा असेल, एक तर हळूहळू तू त्या अपेक्षेपासून तुझं मन जरा दूर कर, कर्तव्यावरती लक्ष ठेव. पण ही जी एक्स्ट्रीम सिच्युएशन असते की आनंदाने हुरळून जाणं आणि दुःखाने अतिशय खचून जाणं, ह्यापासून तू स्वतःचा बचाव करायला चालू कर आणि हळूहळू थोडीशी जी स्थिती आहे त्या समस्थितीकडे ये. आणि ती समस्थिती कुठे असते, तर मना माझी असते. म्हणजे कदाचित मनुष्य असा वर बाह्य दृष्टीने असा आनंदी किंवा दुःखी दिसू शकेल आणि त्याच्यामध्ये काहीच समस्या नाही. म्हणजे ठीक आहे, ती प्रक्रिया आहे. तुला जर वर असा आनंद झाला, दुःख झालं, काही हरकत नाही. पण जी आतमध्ये तुझी जी मनस्थिती आहे, मना माझी, तुझं मन निश्चळ आहे का? की तू समज ह्या सुख-दुःखाच्या लाटांमध्ये वाहत गेलास, की ते जे वाहन आहे ते तात्पुरतं ठेवू शकतोस का? की आनंद झाला, ठीक आहे, तुला असा थोडासा असा तू वाहत गेलास, तू लगेच त्या स्थिर स्थितीकडे येऊ शकतोस का? तसंच दुःखाचं पण आहे, की तुला जर कुठल्या गोष्टीमुळे दुःख झालं, जितका वेळ तू दुःखामध्ये राहतो, तो वेळ तुला शॉर्टन करता येतो. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ही ओवी मला खूपच आवडते. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न बजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. आपण या उचिता स्वधर्मी रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. त्याच्यामुळे ते म्हणतात की अर्जुना, की इथे सर्वात महत्वाची गोष्ट अशीच आहे की एकदा तू सगळा सारासार विचार करून एका निर्णयापर्यंत आलास की आता हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामध्ये पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सारासार विचार, मी म्हटलं की सार काय आहे, असार काय आहे. देवाने दिलेली आपल्याला सतसत विवेक बुद्धी असते. चांगली गोष्ट काय, वाईट गोष्ट काय, या सगळ्याचा विचार एखादं कर्म करायच्या आधी करावा माणसाने. आणि एकदा त्या निर्णयावर आपण आलो की हा हेच कर्तव्य आहे, म्हणजे अर्जुनाच्या बाबतीमध्ये की कितीही त्रासदायक गोष्ट असू हे युद्ध करणं, पण माझं कर्तव्य आता आहे की याचा युद्धाचा परिणाम काय होईल किंवा युद्धाचा अंत कसा होईल हा विचार न करता फक्त युद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे. हे एकदा कळलं, तो जो आपण या उचिता स्वधर्मी रहाटता, म्हणजे ते जे कर्तव्य करत असताना जे पावे ते निवांता साहोनी जावे, ते सगळं तू सहन कर. त्याच्यामध्ये सुख दुःखाचा तू लवलेश ठेवू नकोस. जर आलंच सुख दुःख वाटलं तरी सुद्धा ते तात्पुरतं ठेव आणि फक्त तू आपल्या चैतन्याकडे, आपल्या मूळ स्वरूपाकडे, आत्मस्वरूपाकडे लक्ष ठेव. आणि बघितलं की आता हळूहळू कृष्ण अर्जुनाला आत्म्याचं स्वरूप त्याने सांगितलं आणि आत्म्याच्या स्वरूपावरून आता हळूहळू त्याला स्वधर्म म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे काय, हे असं सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे. पुढे काही अशा ओव्या आहेत की बघतो की बरेचसे मार्ग आपल्या समोर असतात. तर एक ज्ञानेश्वरीमध्ये खूप अशी महत्वाची आणि मला अशी म्हणजे वेगळी विचारधारा अशी दिसली की त्याच्यामध्ये माऊलींनी सांगितलंय, आणि हे भगवद्गीतेमध्ये पण श्लोक आहेत, मला वाटतं श्लोक 41 आणि 42 असावेत. त्यांनी सांगितलंय की आपण कुठलीही गोष्ट बरोबर आहे की चूक आहे हे बघायला कसला तरी आधार घेतो. त्याच्यामध्ये पण कधी कधी गोंधळ होऊ शकतो. तर ते म्हणतात की वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरून या. तर ते म्हणतात की हे जे वेदांचा अभ्यास करून जे सांगतात की ही गोष्ट बरोबर आहे, ही गोष्ट चुकीची आहे, असे जे ज्ञानी लोक असतात त्यांच्याकडून कधी कधी चूक होण्याचा संभव असतो. की त्यांचा जर ओढा फक्त कर्मकांडाकडे राहिला, की माऊलींनी पण स्वतःच्या अनुभवावरती, स्वतःच्या चरित्रावरून, स्वतःच्या आई वडिलांना जो त्रास झाला, त्यांना त्रास झाला, त्यांना तर त्याचा अनुभव आलाच की वेदांचा चुकीचा अर्थ घेतला तर किती माणुसकी पासून आपला धर्म भ्रष्ट होतो आणि त्या चुकीच्या अर्थाने माणसांना किती त्रास होतो. तर ह्या काही ओव्या त्यांनी म्हटल्या आहेत की परी एकची पुढे करीती, जे स्वर्ग कामो मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगताचो. म्हणजे असे जे लोक सांगतात की तू कर्मकांडांवर विश्वास ठेव, असे जे लोक सांगतात त्यांची एकच चूक होते की ते स्वतःसाठी आणि ज्यांच्यासाठी यज्ञ करतायत
अशा लोकांसाठी स्वर्गाची किंवा सुखाची अपेक्षा ठेवतात, की अशी जी कर्म केली की तुम्हाला सुख मिळेल किंवा तुमचे जे दुःख असेल, पाप असेल, नाश होईल, त्याचा नाश होईल. हे असं करता करता ते जो यज्ञ पुरुष आहे त्याच्याकडेच दुर्लक्ष करतात. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पायी हाणून उलट दिला, तैसा नासिती धर्म निपजला हेतुकपणे. अशा गोष्टी सांगणं की वेदांचा अभ्यास करून किंवा कुठल्याही शास्त्रांचा अभ्यास करून फक्त कर्मफळाकडे लक्ष देणं हे इतकंच पापदायक आहे की खरोखर जर तुम्हाला सुदैवाने अमृताचा घडा मिळाला तर त्या अमृताच्या घड्याला पाय मारून तो उलटला, इतकी जी चुकीची गोष्ट माणसाकडून होऊ शकते तशीच ही चुकीची गोष्ट आहे की शास्त्रांचा आधार घेऊन जर आपण चुकीच्या गोष्टी सांगितल्या किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ही म्हणजे खरोखर दुर्बुद्धी आहे. आणि मग ते पुढे म्हणतात की म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेद वादरता मनी वसे. आणि इथे म्हणजे आपण हल्लीच्या जगातही म्हणतो की काही लोकांना एखादा विषय घेऊन त्याच्यावर नुसतं वादविवाद करण्यामध्ये खूप त्याच्यामध्ये अर्थ असतो किंवा शब्द पांडित्यामध्ये त्यांचा खूप कल असतो. हे मूळ विषय राहतो बाजूला आणि त्याचा जो सारासार विचार आहे त्या विषयाचा तिथून खूपच दुर्लक्ष होतं. तर अशा लोकांना किंवा अशा प्रवृत्तींना भगवान श्रीकृष्ण पण थोडेसे असे फटकारतात भगवद्गीतेमध्ये. आणि माऊली पण म्हणतात की म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेद वाद रता, म्हणजे वेदांच्या गोष्टींवर विषयांवरती वादविवाद करण्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट असतो ती दुर्बुद्धीच आहे. तर अशा दुर्बुद्धीकडे तू जास्त लक्ष देऊ नकोस. तर मग आता बरेचसे जे मार्ग सांगितले आहे, कुठल्याही आपल्या समोर समस्या असेल किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी बरेचसे मार्ग असतात. तर ह्याच्यामधला कुठला योग्य मार्ग आहे हे माणसांनी कसं ठरवावं. आणि सामान्य माणसांनी त्याच्या की बऱ्याच मार्गांचं आपल्याला ज्ञान नाहीये तर अशा बऱ्याचशा ऑप्शन्स मधून कुठला ऑप्शन आपल्याला लागू होतो, कुठला पर्याय आपल्यासाठी बरोबर आहे, आपल्या परिस्थितीसाठी कुठला मार्ग उचित आहे हे कसं ठरवावं. आता ज्ञानेश्वरीमध्ये बरेचसे अध्याय आहेत, त्याच्यामध्ये पण बरेचसे मार्ग आहेत. कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. तर ह्या मार्गांमध्ये आपल्याला लागू होईल किंवा आपल्याला उपयुक्त उचित असा तो मार्ग आहे हे माणसाने कसं ठरवावं याचं पण जे विवेचन केलं आहे माऊलींनी ते पण मला खूप आवडतं. की हा जो विचार आहे की आपण म्हणतो की वन साइज फिट्स ऑल हे सगळ्यांनाच लागू होत नाही, की एक मार्ग सगळ्यांनाच लागू होणं शक्य नाही. माणसाच्या प्रवृत्ती वेगळी आहे, विचार करण्याची वृत्ती वेगळी आहे, माणूस वेगवेगळ्या संस्कारांमध्ये वाढतो. तर एकच गोष्ट सगळ्यांना लागू होईल हे शक्य नाही, हे बरोबर नाही. इथे कुठेच आता असं म्हटलं नाहीये की हा एकच मार्ग आहे, मार्ग चालत राहिलास तरच तुला सुख मिळेल असं कुठेही म्हटलं नाही. मग अर्जुना की जैसा प्रगडलिया गवस्ती, जेव्हा सूर्योदय होतो आणि सगळीकडे प्रकाश पडतो अशेषही मार्ग दिसत तेव्हा तुला आपल्याला बरेचसे हजारो मार्ग दिसतात, तरी तेथूनही काय चाली जाती सांगे मज. आपण खरोखर सांग अर्जुना की आपण सगळेच मार्ग चालतो का? ते शक्यच नाहीये. सगळे मार्ग चालण्या एवढं आपल्याकडे आयुष्यही नसतं. या मार्गांमधले प्रत्येक मार्गाचा अनुभव घेऊन कुठला बरोबर आहे कुठला चुकीचा आहे इतका वेळ नाहीये आणि इतकं आपल्याकडे ज्ञान नाहीये. तर काय करावं की म्हणतात की जरी वेदे बहुत बोलले विविध भेद सुचले तरी आपण हित आपुले तेची घेते. म्हणजे वेदांमध्ये किंवा कुठल्याही शास्त्रांमध्ये बरेचसे विषय सांगितले आहेत, तरी आपण हित आपुले तेची घेते. तरी सुद्धा हे शास्त्रांमध्ये इतक्या गोष्टी सांगितल्या जरी असतील तरी आपण फक्त त्याच्यामध्ये आपलं जे काय हित आहे तेवढंच घ्यावं आणि पुढे आपली मार्गक्रमणा करावी. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवर्ती, मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. आपलं खरोखर ज्याच्यामध्ये भलं होणार आहे त्या दृष्टीने हा हित हा शब्द आहे. आणि शेवटची ओळी ते म्हणतात की तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवर्ती, म्हणजे सगळ्या शास्त्रांचा सगळ्या विषयांचा तो अभ्यास कर, पाहिजे तर थोडा थोडा अनुभव घे, पण शेवटी काय की अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. मग तुझ्या हिताला जे अपेक्षित आहे, तुझं ज्यांनी खरोखर भलं होणार आहे त्या गोष्टीचा तू स्वीकार कर, पण अशी गोष्ट जी आहे ती शाश्वत पाहिजे, जी चिरकाळ टिकणारी पाहिजे.
आपण आधी बघितलं की इंद्रियांचा विषयांशी संग होऊन सुखदुःखाच्या लाटांमध्ये आपण गटांगळ्या खात असतो. तर स्वतःच्या अनुभवावरून, शास्त्रांचा अभ्यास करून, तुझ्या गुरुजनांना विचारून, त्यांचे अनुभव किंवा मित्र असतील काही असेल, ज्यांच्या विचारांवर तुला आदर आहे, अशा सगळ्यांना विचारून तू मग शेवटी अशीच गोष्ट त्याचा स्वीकार कर की जी शाश्वत आहे आणि त्याच्यामध्येच तुझं हित आहे. माऊलींनी ते सांगितलंय की तू स्वतःची बुद्धी पण वापर आणि खरोखर तू स्वतःचा अनुभव घेऊन तुझ्यासाठी जी चांगली गोष्ट आहे तीच तुझ्या आयुष्यामध्ये वापरत जा.